मैत्री दिनाच्या निमित्तानं मैत्री संस्था आणि रंगाविष्कारच्या वतीनं महाराष्ट्र सर्वोदय मंडळ या ठिकाणी बजरंग सोनावणे आणि सूरज भोईर यांच्या माध्यमातून नाट्यसंवाद हा उपक्रम करण्यात आला आणि त्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, पत्रकार, साहित्यिक आणि गुणवंत कामगार, सामाजिक उपक्रम करणारी मंडळी उपस्थित होती. खास करून बीडवरनं आमचे सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल वर्कमध्ये ज्यांचं उपक्रम उत्कृष्ट असं कार्य आहे असे सुरेश यादवजी आलेले आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष वेळ काढला. मी त्यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या सदिच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. आज मैत्री संस्था सर्वोदय फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष माननीय बजरंग बाप्पा सोनवणे साहेब आणि मैत्री संस्थेचे सर्वेसर्वा अध्यक्ष माननीय सूरज भोईर साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मैत्री दिनाचा या ठिकाणी जो सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. खरंच आज या सामाजिक विचाराच्या देवाणघेवाणीसाठी आणि आयुष्याच्या जडणघडण प्रत्येक व्यक्तीची होण्यासाठी आज या ठिकाणी सोनवणे साहेब आणि भोईर साहेब या ठिकाणी जे सामाजिक उपक्रम राबवतात आणि सर्व समाजाला एक दिशा देण्याचं काम या प्रशिक्षणाच्या माध्यमातून, सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून नवरत्नांचा, गुणरत्नांचा, गुणवंतांचा, उद्योजकांचा, कलावंताचा, सर्वांचा या ठिकाणी सन्मानाचा जो एक गेल्या 10 वर्षापासूनचा तो एक त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी परंपरागत प्रतिवर्षीप्रमाणे या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो एक कार्यक्रम न ठेवता तो सतत सातत्य ठेवून सतत त्यांच्या कार्यक्रमाचा आणि उपक्रमाचा तो एक उत्सव या मुंबई शहरामध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे आणि हा उत्सव, ही चळवळ ही कायमस्वरूपी पुढं म्हणजे जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावखेड्यापर्यंत ही चळवळ पुढे जात आहे का त्यांचे कार्यकर्ते निर्माण होत आहेत. आणि त्या गेल्या 10 वर्षापूर्वी जी भोईर साहेबांचा आमचा संपर्क आला आणि एका सामाजिक कार्यक्रमातून, तर ते आज गेल्या 10 वर्षापासून सुद्धा आजपर्यंत आम्ही जोडलेलो गेलो आहोत. म्हणूनच आज मैत्री दिनाच्या दिवशी आम्हाला त्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि आमच्यासोबतचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत जे जोडले गेलेले आहेत ते त्यांचा समन्वय आज एक मुंबईच्या ठिकाणाहून चांगल्या पद्धतीचा आहे. तर मी मैत्री दिनाच्या निमित्तानं जो सूरज भोईर सर आणि बजरंग सोनवणे साहेब यांचे जे काही उपक्रम आहेत आणि यांचा जो कार्यक्रम आहे लोकांना प्रेरणा देण्याचा, तो निश्चितच कौतुकास्पद आहे. तर त्यांच्या या कार्यक्रमासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. आज मैत्री दिनी बजरंगजी सोनवणे यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवला त्याबद्दल मी आणि आम्हाला बोलवलं याबद्दल खूप मनापासून तुमचे आभार मानतो. आजच्या मैत्री दिनी जो नाट्य क्षेत्राशी निगडीत हा कार्यक्रम आपण आयोजित केला एक प्रशिक्षण म्हणून, अशी प्रशिक्षणं वारंवार तुमच्या संस्थेच्या माध्यमातून घडावीत, मुंबईतच घडावीत. पण आमच्या मित्रांनी सांगितलं तसं फार म्हणजे पूर्ण बेस लेवलला देखील, तळागाळातल्या लोकांना देखील याचा फायदा व्हावा एवढीच आपल्याकडनं सदिच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला दोघांनाही माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद राममाने सर आणि सुरेश यादव सर, आपल्या मनापासून धन्यवाद. मी बजरंगबाईंना पण विनंती करतो की आता सुरू आहे तर आपण आपल्या सदिच्छा या ठिकाणी पुढच्या उपक्रमाबद्दल माहिती द्यावी. ओके. हां, रंगाविष्कार आणि मैत्री संस्था या कार्यक्रमाला उपस्थित झालेले माझे तमाम बंधू भगिनीनो, आज आपण या नाट्यसंवाद या माध्यमातून तुमच्याबरोबर नाटक ही गोष्ट काय आहे आणि त्याचा चळवळीशी काय संबंध आहे आणि तुमच्या जीवनाशी काय संबंध आहे हे सांगायचं काम मी आणि सूरज भोईर आम्ही करणार आहोत. थोड्या वेळापूर्वी सूरज भोईर यांनी जी आवाजाची एक एक्सरसाइज घेतली ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण मी केंद्रीय मनुष्यबळ या संस्थेकडून जो केंद्र सरकारचा सुगम संगीताचा जो डिप्लोमा आहे तो मी पासआउट आहे. तर त्याच्यामध्ये ही एक्सरसाइज खूप सारे म्हणजे मला ज्यांनी, मी ज्यावेळी विद्यार्थी होतो तिथे, तो मला जे शिकवायला जे येणार होते ते शिकवणारे सर्व जे शिक्षकगण होते ते सर्व शिक्षकगण सगळ्यांनी त्याच्यामध्ये संगीतामध्ये त्यांनी उपाधी घेतलेले लोक होते आणि जे प्रोफेशनली गायक होते त्या लोकांनी मला शिकवलं. तर त्याच्यामध्ये आवर्जून सूरज सरांनी जी घेतलेली एक्सरसाइज आहे त्याचं खूप महत्त्व आहे
आणि ती सरांनी घेतली. आणि सूरज सर जर हार्मोनियमवर जर ते घेत असते तर ते आणखी मजा आली असती. पण आता आपल्याकडे हार्मोनियम पुढच्या वेळी आम्ही ज्यावेळी आपण अभ्यास वर्ग सुरू करू तेव्हा आपण हार्मोनियम पण उपलब्ध करून देऊ. आणि आवर्जून तुम्ही सगळेजण इथं पोचलात, आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत. आजचा हा नाट्यसंवाद कार्यक्रम मैत्री दिनानिमित्त आयोजित केला. विशाल महाराष्ट्राच्या वतीनं मी सूरज भोईर आणि साई रामपूरकर, धन्यवाद. इकडे बघ माझ्या हातात काय आलंय. साई हे बघ, आता मी घर काम सोडणार. मला बघ 7 करोडची लॉटरी लागली आणि त्यावर सुरेश भोईला पण गाडी घेऊन येणार. मला खूप प्रेम करतो, तू कोणी करत नाहीये. तर मी जाते आणि तू येशील माझ्या पाठीवर आणि मला हात लावशील का आता तू.